आता आला मेन लग्नाचा प्रश्न. पण नंतर घरचे म्हणले की नाही, आम्हाला एका घरात नाही द्यायच्या दोघी जणी. मग मी पण जरा स्टॉप केलं. पण आमचे नेहमीच भांडणं व्हायचे ना. मग यांना असं वाटायचं की दरवेळेस ही टाइमपास करते, जाऊ दे मरू दे, आज नाही उद्या माझ्याशी बोलल, आज नाही उद्या माझ्याशी बोलल. तर आपल्या लव्ह स्टोरी व्लॉगच्या तिसऱ्या पार्टला आपण सुरुवात करत आहे. तर मागच्या पार्टमध्ये असं सांगितलं की मूवीचं शूट वगैरे झालं, ते काही तिकडे संपलं. तर थर्ड पार्ट असा असणार आहे. तर आला मेन लग्नाचा प्रश्न की ह्यांच्या घरच्यांनी विचारलं. ह्यांच्या घरात सगळ्यांना मी आवडलेलेच होते. घरात पण कोण आहे, म्हणजे माझी फॅमिली तिकडची सांगते. माझी दिदी आणि दाजी म्हणजे यांचे भाऊ, माझी बहीण आणि सासूबाई, आम्ही 5च जण आहेत. सासरे नाही आहेत, माझे सासरे वारले आहेत. तर आम्ही एवढेच लोक आहेत. तर त्यांच्या घरातले माझ्या सासूला तर मी पहिल्यापासून आवडलेली होती. सासूबाई मांडी घेऊन बसल्या होत्या, हीच सून करायची मला म्हणून. तर त्यानंतर घरी विचारलं. पण नंतर घरचे म्हणले की नाही, आम्हाला एका घरात नाही द्यायच्या दोघी जणी, असं तसं. मग मी पण जरा स्टॉप केलं. यांना म्हटलं मला तुम्ही काय फोन करू नका, असं तसं. पण आमचे नेहमीच भांडणं व्हायचे ना. मग यांना असं वाटायचं की दरवेळेसच ही टाइमपास करते, जाऊ दे मरू दे, आज नाही उद्या माझ्याशी बोलल, आज नाही उद्या माझ्याशी बोलल. असं करून मी माझ्या मनाशी ठरवलंच होतं की यार मला यांच्याशी बोलायचं नाही, यांच्याशी लग्न नाहीच करायचं आहे. 3 महिने मी बोलले नाही. इतके येडे झाले होते 3 महिन्यामध्ये. सांगा आता तुम्ही. तू सांग. 3 महिने मी बोलले नाही. मी त्यांचे 100 फोन यायचे, मी त्यांना इग्नोर करायचे. सगळीकडे इंस्टा, फेसबुक ब्लॉक करून टाकला. माझा इंस्टा, फेसबुक सगळे यांच्याकडे होते. यांच्याकडनं माझे पासवर्ड घेतले, पासवर्ड चेंज करून टाकले. आणि त्यानंतर हे शिक्रापूरवरून दौंडला रात्री 2-2, 3-3 वाजता यायला लागले. घरी रडायचे, पडायचे. इतकं एवढं सगळं ड्रामा केला ना, लय ड्रामा नव्हता. म्हणजे तेच ना, ड्रामा नव्हता, ते खरं प्रेम होतं त्यांचं. पण मी ठरवलं होतं मला नाही करायचं. म्हणजे तसं तर एक गोष्ट सांगायची, म्हणजे माझ्या सासरचं जे काही घर वगैरे आहे, तर ते काही असं खूप भारी नाही किंवा खूप मोठं नाही आहे. साधंच आहे आमचं. 3 खोल्या आहेत, बाहेर पडवी आहे आणि शेत आहे समोर. घराच्या पुढे शेत आहे आणि झाडं वगैरे आहेत. तर असं साधं सुद्धा घर आहे. मला पहिल्यापासून अपेक्षा होती. प्रेम माझं होतं त्यांच्यात. तर कसं असतं माहिती का, प्रेम असल्याच्या नंतर आपण बाकीच्या कोणत्याच गोष्टी बघत नाही. पण 12वीत जसं मी म्हटलं, 12वी पर्यंत मी बालिशच होते. जसं मला वाटते 20-22 कंप्लीट झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की यार, कारण माझं तोपर्यंत माझं लाईफ पण त्या टाईपमध्ये झालं होतं आणि मी विचार पण बदलायला लागले होते की मग सगळ्यात पहिला माझे विचार असे होते की मला ना कंपनीतला मुलगा पाहिजे, ज्याचं घर पाहिजे, चांगलं फ्लॅट पाहिजे. पहिल्यापासून माझी अपेक्षा फ्लॅट, तो कामावरून येईल, मग मी त्याला चहा घेऊन जाईल, अशी वाली माझं स्वप्न होतं. त्यानंतर प्रेम वगैरे झालं आणि घर म्हणायचं तर साधं सुद्धा घर असल्यामुळे नंतर मला असं वाटलं की यार नको, यांचं घर पण साधंच आहे आणि आपण आता या स्टेजला आहे आणि थोडीफार भांडणं जे काही होत असतात ते पण चालूच आहे. मग लग्न नाही करायचे म्हणून यांना मी नाही म्हटलं. त्यानंतर म्हणजे आत्ता लेटेस्ट लग्नाच्या माझ्या 1.5 वर्ष आत्ता माझे लग्नाला झाले आणि 1.5 वर्षाच्या अगोदर म्हणजे 2 वर्ष झाले, 2 वर्षापूर्वी मी यांच्याशी पूर्ण स्टॉप केलं बोलणं. ते इकडे यायला लागले. त्यांनी ना याच्या आधी हाताचे हे पण कापून घेतलं. इथे तुम्ही असं काही करू नका. इथे अजून व्रण आहेत त्याचे, तर तुम्ही असं काही करू नका. तर त्यानंतर मी लास्टला घर मला चांगलं पाहिजे होतं, साधं सुद्धा असलं. मी म्हटलं काय रे विशाल, ना तुझं घर नीटनेटकं आहे ना काय, असं काही बडबड केली तेव्हा. मग ते मला बोलले तुला लग्न त्याच्या नाही का, जेव्हा प्रेम होतं तेव्हा नाही कळलं का हे सगळं बाबा साधं घर आहे, असं आहे तसं आहे आणि तुला आता दिसायला लागलंय का. पण मी परत विचार केला की ठीक आहे, आज नाही उद्या जर का आम्ही सोबत राहिलो तर घर अजून भारी बांधू शकतो ना, की करू शकतो. जे काही गोष्टी करायच्या त्या आपल्या हातात असतात, आपण काय करून दाखवायचं काय नाही. तर लास्टला मग मी फायनली डिसिजन घेतला आणि मेन म्हणजे माझ्या घराचे नको म्हणत होते, पण माझ्या मनावर होतं की मला करायचे, पण मला पळून जाऊन लग्न नाही करायचे. मी असं कधीच नाही म्हटलं की मला पळून जाऊन लग्न करायचे किंवा त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करायचे, की आज नाही उद्या आमच्यात भांडणं झाली तर असं नाही झालं पाहिजे की यार तुझ्या मनाने तू लग्न केलंय, तू बघून घे. एवढं डिप्रेशनमध्ये का आलेत बोला की. ते म्हणते त्याला तर म्हणजे त्यांची भांडणं झाली त्यांचं त्यांनी बघून घ्यायला पाहिजे, असं नव्हतं. त्यामुळे मी माझ्या घरच्यांना मनवलं आणि लग्न केलं. फायनली मी होकार दिला की मला म्हणजे मला लग्न करायचं तुमच्याशी, मग पुढे जे काय होईल ते होईल.
आणि तोपर्यंत आमची ना घरी बेकरी आहे. म्हणजे हे दोघं पहिल्यापासून दाजी आणि विशाल दोघं जण पहिल्यापासून बघत होते. आणि माझं असं होतं की माझं पहिल्यापासून जे माझे स्वप्नच येतो हे की माझं एकतर मला सगळ्यात पहिलं मला चेन करायची होती गळ्यातली. त्यानंतर मला माझं स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आणि मला अजून एक आहे माझं स्वतःचं घर. त्यामुळे मी हा विचार केला की लवकरच चालू आहे. ते आम्ही करणार आहे. आमच्या दोघांचं ते स्वप्न आहे. आणि मी तेच म्हटलं दोघं जर सोबत असेल ना तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे लग्नाच्या आधी आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे तरी फेम होतं, पण आमच्या दोघांकडे असं खूप मोठं काही असं नव्हतं. पण हे नेहमी म्हणायचे की काही नाही, होईल सगळं व्यवस्थित. तर लग्नाला होकार दिला, लग्न केलं. लग्नाच्या नंतर आम्ही लगेच काही शॉप चालू केलं आपण. हा, आमचं लग्न झालं 4-5 महिने. हा, लग्न झालं. लग्नाच्या 4-5 महिन्यानंतर आमचं असं झालं की आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे, म्हणून आम्ही विचार केला आणि सेलिब्रेशन हाऊस चालू केलं. आणि त्याच्यामध्ये पण मला एवढा छान लोकांचा रिस्पॉन्स आणि प्रेम भेटलं ना की आपल्या आता 7 शाखा आहेत सगळीकडे. खूप छान प्रकारे वर्किंग मध्ये होता ते जास्त होतील. तर सगळ्यांचं प्रेम मिळालं. आणि त्यानंतर तुम्ही सगळे मला विचारत होते ना की तुझं सासरचं घर दाखव. तर मी म्हटलं पहिले मी ब्लॉग शेअर करते, असं काही खूप मोठं नाही आहे, पण माझं विशालवरती प्रेम होतं आणि त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या आणि म्हटलं की आम्ही दोघं मिळून ते करू. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करून आम्ही लग्न केलं आणि आमचा व्यवसाय चालू केला. आणि आता आम्ही विचार करतोय लवकरच घर बांधण्याचा. तर बघू, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने ते पण पूर्ण होत अशी अपेक्षा आहे. आणि असा हा पूर्ण आमचा लव्ह स्टोरीचा ब्लॉग झालाय. आणि तुम्हाला लव्ह स्टोरी शेअर केली मी असं सांगतेय. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या का नाही सांगितल्या मी माहिती का, म्हणजे आमच्याकडे निगेटिव्ह गोष्टी अजून भरपूर साऱ्या आहेत. पण जर ब्लॉगमध्ये सांगायला गेलं कधी कधी असं म्हणतात ना, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच सांगाव्यात, घरातलं बाहेर नाही आणलं पाहिजे. त्यामुळे मी विचार केला की ज्या घरातल्या गोष्टी आहेत ते घरातच राहू दे. तसं आमच्या लग्नाला विरोध कोणाचाच नव्हता, फक्त माझ्या घरच्यांचा होता की एका घरात दोघींना नाही द्यायचं. आणि थोडंसं वाद पण होते घरात. मग म्हटलं की मला नाही लग्न करायचं, मी जसं म्हटलं. पण नंतर म्हटलं चल जे काय होईल ते होईल. लग्नाला होकार दिला, लग्न आमचं छान प्रकारे झालं आणि आता आम्ही दोघं सुखाचा संसार करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कसं बघतो माझ्याकडं भांडणं होतात ना त्यामुळे बघतोय, पण आम्ही लय भांडतो, लय म्हणजे लय प्रमाणाच्या बाहेर भांडतो. म्हणजे एक शब्दाला भांडणं होतात आमचे. तुम्हाला वाटणार नाही आमच्याकडे बघून, पण होतात. मी समंजस आहे ना. तुम्हाला सांगू का, मला हा भांडण झाल्यावर कधीच सॉरी बोलत नाही, कधीच. दरवेळेस मी बोलती. हे काय मी आता भांडण न होता पण सॉरी बोलतो असं नाही ना. भांडणं झाल्या कसंच नाही, भांडणं झाल्याच्या नंतर ना मग माणूस आला पाहिजे, ठीक आहे सॉरी. पोरीला काय पाहिजे असं सांगा बरं तुम्ही. पण असं नाही करत हा कधी. पण ठीक आहे, मी समजूतदार असल्यामुळे असू दे, पण मी समजूतदार असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी समजून घेते. आणि असा आमचा लव्ह स्टोरीचा व्लॉग पोस्ट करत आहे. सो तुम्हाला ही आमची लव्ह स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्लॉग कोणता बघायला आवडेल ते पण सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून सांगा. कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. आता ना आम्ही ब्लॉगसाठी थांबलो, खास करून ब्लॉग करायला आलो होतो ना. सो ब्लॉग झालेत, ब्लॉगचे 3 पार्ट झालेत मेन म्हणजे. आणि आम्ही महाबळेश्वर फिरायला जातो. बाय बाय. चलो बाय.